दिन साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी श्रेया विद्यार्थी वर्ग 5वीची विद्यार्थिनी आपल्या भाषणास सुरुवात करते. मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत. आज 26 जानेवारी 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक राज्यघटना स्वीकारली. तीच राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणूनच म्हणते, चला करूया संविधानाचा आदर आज, ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार. संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधानाने राहत आहेत. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे माझा भारत देश महान, म्हणूनच आहे माझा भारत देश महान. या दिवशी संपूर्ण भारतात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. आपला भारत देश प्रगत व्हावा म्हणून आपण एकोप्याने काम करत असतो. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. शेवटी या तिरंगी ध्वजाला मी वंदन करून माझे 2 शब्द इथेच थांबवते. जय हिंद, जय भारत. मी आता पहिली मध्ये शिकत आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव मी इथे शिकत आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लहरतो तिरंगा अभिमानाने, लहरतो तिरंगा अभिमानाने, आज उंच आकाशी उजळव सारे रंग त्याचे, आज एकमुखशी जगना शिकण्याच्या तिकडीला मजला त्याने आज, करुणी मदान मानत होतास, करुणी मदान मानत होतास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना त्यांची जाती मुळे लोक अडायचे, राईट साईड बोलायचे. अरे लोक त्याला खूप लढवत होते, अरे लोक त्याला खूप लढवत होते. त्याच त्या लोकांना घडवून गेला, त्याच त्या लोकांना घडवून गेला. अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा, अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो ह्या देशाचं संविधान लिहून गेला, तो ह्या देशाचं संविधान लिहून गेला. त्या दिवशी 26 जानेवारी तो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. उत्सव दिन रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय लाडक्या मित्र-मैत्रिणींनो, प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रहो, आज 26 जानेवारी आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. मित्रांनो, याच दिवशी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. 26 जानेवारी हा आपल्या भारत देशाचा एक राष्ट्रीय सण आहे. हा दिवस आपल्याला लोकशाहीचे महत्त्व पटवून देतो. हा दिवस आपल्याला शूर देशभक्तांची आठवण करून देतो. देशाचा चांगला नागरिक बनवण्यासाठी इतरांच्या हक्कांचा आणि विचारांचा आदर करण्याची शिकवण देतो. चला तर मग आपण या दिवशी आपल्या भारत देशाला एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रतिज्ञा करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. संविधानामुळे आपल्याला मूलभूत हक्क अधिकारी मिळाले. हा दिवस आपल्याला बुद्ध व शांतता एकते संदेश देतो. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी माझे 2 शब्द इथे सांगते. जय हिंद, जय भारत. उत्सव दिन रंगांचा आकाशी असुरला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव रेश्मा रामचंद्र करंकर आहे. मी आता 4थीची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला 26 जानेवारी बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. भारतात लोकशाही सुरू झाली. हा दिवस आपल्याला देशातील
भारत देश आमचा महान स्फूर्ती देते आमचे संविधान. भारत देश आमचा महान स्फूर्ती देते आमचे संविधान. मी आपले 2 शब्द बंद करतो. जय हिंद.